ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन। जरांगेंच्या कथनी आणि करणेमध्ये फरक, मुंबईत अनुचित प्रकार घडल्यास जरांगे जबाबदार, गुणरत्न सदावर्ते यांची जरांगेंवर टीका। ओबीसी महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा, गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याचीही तयारी, ओबीसी महासंघाच्या बैठकीत निर्णय। राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय, मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधी यांच्यावर टीका। सरकारशी मतभेद मात्र भांडण नाही, भाजप आरएसएस संबंधांवर सरसंघचालकांचं भाष्य। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचलेत। वाशीमध्ये मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय, तर अगदी काही वेळातच मनोज जरांगे हे आझाद मैदानावरती पोहोचतील। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेले। आता मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानात पोहोचतील। त्यामुळे आता त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने यावेळी मराठा बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या आंदोलनासाठी आझाद मैदानात देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील हे लाखोंच्या संख्येने या मराठा बांधवांसह आता आझाद मैदानाकडे कूच करताय। त्यामुळे मुंबईतील वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आलेला आहे, कारण गणेशोत्सवाचा काळ आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते आणि याच गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारे फटका बसू नये म्हणून प्रशासनाकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी देखील करण्यात आली आहे। अगदी काही वेळातच जरांगे हे आझाद मैदानात पोहोचतील आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पार पडेल। त्यामुळे आज खरं तर एकाच दिवसासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची न्यायालयाकडून परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी काल शिवनेरीच्या पायथ्याशी बोलताना स्पष्ट केलेली होती। त्यामुळे एकंदरीतच आता हे आंदोलन आज कसं रूप धारण करतं, त्याचबरोबर प्रशासनासमोर किती मोठं आव्हान उभं ठाकतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण खरं तर पाहतोय, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईच्या वाशीमध्ये पोहोचले होते त्यावेळी मोठ्या संख्येनं यावेळी मराठा बांधव या ठिकाणी मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते। जालन्यामधून आंतरवाली सराटीमधून या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि आता मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचले। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानाकडे कूच करताय, काय अधिक अपडेट? अंकिता, जर आपण बघितलं असेल तर अंतरवाली सराटी पासून जो हा ताफा निघालेला आहे त्याने आता मुंबई अखेर जवळ केलेली आहे। प्रश्न एका दिवसाचा नाहीये, प्रश्न हा आता किती महिने लागू शकतो, जरांगेंचा मुक्काम मुंबईमध्ये किती दिवस असू शकतो, जर सरकारनं वेळीच पावलं उचलली नाही तर मुंबईमध्ये किती दिवसांचा मुक्काम या आंदोलकांचा असू शकतो याची आतापर्यंत कुठल्याच संदर्भातली माहिती नाहीये। परंतु जेव्हा वाशी हायवेवरती एक दृश्य मी तुला सांगतो, जेव्हा वाशी हायवेवरती जरांगेंचा ताफा आला, फक्त खेड असेल, राजगुरुनगर असेल, पुणे असेल, आंतरवाली सराटी जशी सोडल्यापासून जी काही गावं असतील ती गावं जर सोडली तर मुंबईमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाकडून जरांगेंचं मोठ्या क्रेननं हार घालून स्वागत करण्यात आलं। जरांगे भलेही आता खूप थकल्यामुळे ते उठले नसतील, परंतु कार्यकर्त्यांचं हे प्रेम त्यांना पावलोपावली आता तिथे बघायला मिळतंय। जरांगे आता सायनच्या दिशेनं आता सायन मार्गे आता आझाद मैदानाकडे कूच करतात। शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा, आंदोलकांचा ताफा या जरांगेंसोबत आहे। जरांगेंना एक प्रकारची कुठल्याही प्रकारचा थकवा आलेला नाहीये। जर तो थकवा आलेला असला तरी तो कार्यकर्त्यांच्या उत्साहाकडे बघून ते सर्वपणे तो जो काही आलेला क्षीण आहे तो घालवतायत। आणि जर आपण एक या दौऱ्यामध्ये एक या आंदोलनामध्ये एक गोष्ट जर सकारात्मक बघायची झाली, जर आषाढी वारी असते, जर आषाढी वारी आपल्यापैकी सगळ्यांनी जर केली असेल तर ज्या आषाढी वारीचं जसं ते रूप असतं अगदी तशाच प्रकारचं जे रूप आहे ते या आंदोलनामध्ये पाहायला मिळतंय। सुखा शिदा असेल, तांदूळ असतील, गहू असतील,
सर्व प्रकारचं जे काही खाद्य आहे हे आंदोलक आता आपल्या सोबत घेऊन निघालेले आहेत. त्यामुळे आता एकच आरक्षण, मराठा आरक्षण असा एल्गार जो आहे तो आता मराठा आंदोलकांनी दिला. सिद्धेश, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की मनोज जरांगे यांचं हे आंदोलन नेमकं किती दिवस चालतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की न्यायालयाकडून मनोज जरांगे यांना फक्त 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आता या सगळ्या मराठा समाज बांधवांची नेमकी भूमिका कशी या आंदोलनासंदर्भात? एकच आहे अंकिता, आणि प्रश्न आणि चित्र सर्व काही स्पष्ट आहे. जोपर्यंत आता आझाद मैदानावरती हे सर्व आंदोलक पोहोचत नाहीत, जेव्हा आंदोलनाला जरांगे सुरुवात करतील त्याच्यानंतर जरांगेंची भूमिका आपल्याला काही वेळा स्पष्ट होईल. जर एखादं शिष्टमंडळ, जर आपण कालची जर बातमी बघितली तर राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, हे जरांगेंची समजूत घालण्यासाठी येणार होते. मात्र अद्याप त्या शिष्टमंडळापैकी कोणीच जरांगेंची समजूत घालायला आलेलं नाहीये. त्यामुळे एक गोष्ट आता प्रामुख्यानं महत्वाची मानली जाते ती म्हणजे अशी की जर आझाद मैदानावरती जरांगे पोहोचले तर सरकारचं शिष्टमंडळ त्यांची समजूत घालू शकतं का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरं, जर शिष्टमंडळ आलं तर त्या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोणकोणते नेते येऊ शकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जर आपण बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, हे सुद्धा आता जरांगेंना बोलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. निश्चित सिद्धेश, हा गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण हे दाखल होत असतात आणि त्यातच मनोज जरांगेंचं हे आंदोलन प्रशासनासमोर किती मोठं आव्हान आहे? आव्हान प्रचंड आहे. कारण मी जर काही पोलिसांसोबत सुद्धा मी आता मगाशी बोलायचा प्रयत्न केला तर आव्हान हे सर्व पोलिसांसमोर खूप आहे. वाहतूक पोलीस असतील, साधे पोलीस असतील, यांच्यासमोर सुद्धा मोठं आव्हान या गर्दीला रोखण्यासाठीचं आहे. कारण जर आपण बघितलं तर आझाद मैदानाचा जो रूट आहे, जर जरांगेंनी लालबाग मार्गे जर जायचा निर्धार केला तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असंख्य देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि हेच भाविक आता जर तिकडे आले तर गर्दी मोठ्या प्रमाणात उसळू शकते आणि याचा स्थान कुठेतरी या पोलिसांवरती पडू शकतो. त्यामुळे अतिशय नियोजन या पोलिसांचं अतिशय आहे. चांगल्या पद्धतीनं नियोजन करतायत पोलीस अटल सेतू मार्गे, म्हणजे जिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही. एखाद्या मंत्र्याला, एखाद्या मुख्यमंत्र्याचा जसा ताफा आल्यानंतर सामान्य नागरिकांना थांबवलं जातं, अगदी तशाच पद्धतीने जरांगेंचा ताफा पुढे मार्गस्थ केला जातोय. अर्ध्या गाड्या ज्या ताफ्यातल्या असतील त्या अर्ध्या मार्गाने वळवल्या जातात आणि मुख्य मार्गाने जरांगेंचा ताफा पुढे सरकतोय. पोलिसांचं अतिशय नियोजन पद्धतीनं काम या ठिकाणी मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतंय. निश्चित. धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती दाखल होतील. सध्या ते वाशीतून आता मुंबईच्या दिशेनं कूच करताय. सायंच्या पुढे ते निघाल्याची माहिती सध्या समोर येते. तर वाशी टोल नाक्यावरती ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे पोहोचले त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये आता पोहोचलेले आहेत. खरं तर खूप मोठं आव्हान सरकारसमोर म्हणा किंवा प्रशासनासमोर हे उभं टाकलेलं आहे. कारण गणेशोत्सवाचा काळ आहे, त्यामुळे मुंबईमध्ये आधीच प्रचंड गर्दी असते आणि त्यातच आता या हजारो शेकडो कार्यकर्त्यांसह या मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं आता पुढे सरकत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कशा पद्धतीनं रूप घेणार, या आंदोलनाची व्याप्ती किती वाढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावरती विविध प्रतिक्रिया समोर आल्याचं आपण पाहिलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांना लोकशाहीमधून हा आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर जर या आंदोलनामध्ये काही गैरप्रकार झाला, अनुचित झालं तर याचे जबाबदार हे मनोज जरांगे असतील असा थेट इशारा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी देखील दिला. तर राधाकृष्ण विखे पाटील जे या आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे नुकतेच झालेले अध्यक्ष आहेत, त्यामुळे आता ते देखील या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भेट कधी घेणार, मंत्री उदय सामंत हे देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार होते, मात्र ती भेट काही होऊ शकली नाही. आज आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे स्वतः मुंबईमध्ये पोहोचतायत, त्यांची भेट या नेत्यांकडून, या शिष्टमंडळाकडून कधी घेतली जाते, या शिष्टमंडळाला यश येतं का मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. घातलेले आहेत त्याच नियमांना धरून आता जरांगे मुंबई जवळ करतायत. फक्त जर तयारी बघितली तर ही तयारी अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते. ही तयारी सगळं बोलून जाते. हा फक्त एका दिवसाचा प्रश्न नाहीये. हे आंदोलन पुढे वाढू शकतं जर याच्यामध्ये सरकारनं हस्तक्षेप केला नाही, जर सरकारने याच्यावरती तोडगा काढला नाही तर जरांगे आता आरक्षण घेतल्याशिवाय परत मागे फिरू शकत नाही, हेच यावरून दिसतं. माझ्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधूयात. मला सांगा, आता जरांगे काही वेळातच आता इथून मार्गस्थ होतील आझाद मैदानाकडे. तुम्ही कुठून आलेले आहात आणि तुमचा उत्साह काय सांगतोय? मी बीड जिल्ह्यामधून आलेलो आहे. शिरोड कसाब, नांदिवली गाव.
तर उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. आणि मला सांगा, आता ही दुसरी टर्म आहे मुंबईला जायची. याच्या आधी मुंबईमध्ये आले, लोणावळ्यामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर सकाळी जेव्हा जरांगे पाटील नवी मुंबईच्या वेशीवरती थांबले होते, एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना काहीतरी शब्द दिला. तो शब्द पूर्ण अजून झालाय की नाही हे अजून अद्याप कळलेलं नाहीये. मात्र मुद्दा असा उपस्थित होतो तेव्हा जरांगेंनी गुलाल उधळलेला होता. आज जर पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळानं जर जरांगेंना वेशीवरती थांबवलं, सणसूद चालू आहे मुंबईमध्ये, गणेशोत्सवाची लगबग चालू आहे, मुंबईमध्ये गर्दी होते. मात्र याच गर्दीचा सगळा जर आढावा घेऊन जर सरकारनं जर पुन्हा एकदा वेशीवरती जरांगेंना रोखलं तर नेमकी पुढची भूमिका काय असणार? आम्ही जे आरक्षण जरांगे घेतले- पाटील भूमिका घेतील त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी समाज ठाम आहे. गेल्या वेळा सरकारने जी भूमिका घेतली होती तुम्हाला आरक्षण देऊत म्हणून, त्याच्यावरती जरांगे पाटलानं माघार घेतली होती सरकार विश्वास ठेवून. जर सरकार वेळोवेळी जर असं करत असेल तर मराठा समाजाला इथून पुढे पर्याय नाही. पाटील तरी ठरवतील ते धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण. यापुढे मराठा समाज हेच करणार आहे. त्यामुळे आता हे आंदोलन आता नेमकं अजून किती दिवस चालतं, सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतं का, आणि काय या आंदोलनामधून तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पनवेल. अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील आता मुंबई जवळ करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत शेकडो आंदोलक जे आहेत ते आता आझाद मैदानावरती जरांगेंची साथ देण्यासाठी निघालेले आहेत. मुंबईमध्ये सध्या पाऊस पडतोय आणि या पावसाला सुद्धा आता न जुमानता आता मुंबई जवळ करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत. मी एका अशा ट्रकमध्ये आहे, मी जसं मगाशी म्हणालो तसं की एक आषाढी वारीचा एक फील या आंदोलनामधून येतोय. कारण सगळं साहित्य, जेवणाचं साहित्य, ही तयारी बघून हा फक्त प्रश्न एका दिवसाचा नाहीये. हे जर आंदोलन पुढे वाढलं तर त्याची सुद्धा या आंदोलकांनी केलेली आहे. मी अशाच एका ट्रकमध्ये आहे आणि एका ट्रकमध्ये हे बाबा मला दिसले आणि मला त्यांच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मी आता त्यांच्यासोबत आता बातचीत करणार आहे. बाबा, तुमचं नाव काय? सुरेश नारायण सिटे, हा, नांदेवाली, तालुका शिरूर, जिल्हा बीड, मराठवाड्यातनं आलाय तुम्ही? मराठवाड्यातून आलो. मला सांगा, काय काय तुम्ही घेऊन चाललाय आता या आंदोलनावर? साहित्य पूर्ण आम्ही घरूनच सगळं मटेरियल भरलेलं आहे. हे पहा, याच्यात शेंगदाणे, हे बाकीचं सगळं आहे गोण्यामध्ये. हे तेलाचे हे ड्रम आहे, हे मीठ, चक्क सगळं, म्हणजे जे जे साहित्य आपल्याला लागतंय, ते तांदळ, हे म्हणजे ते गॅस, याचं पाण्याचं आहे, गॅस वगैरे सगळं. मुंबईमध्ये बाबा गैरसोय होईल की हो? मग त्याच्याकडे आता कसं बघायचं? सोयीची आम्हाला इथली कशाचीच गरज नाही. इतक्या सोयीनिधी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आम्ही 2 महिने जरी तुम्ही म्हणले या ठिकाणी राहायचंय, पाटील जर म्हणले किंवा 2 महिने इथून हलायचं नाही, तरी आम्ही इथून हलणार नाही. कारण पूर्ण साहित्य आम्ही आमच्या बरोबर आणलेलं आहे. 2 महिने जरी नाही ते शिधा आम्हाला कमी पडला तरी पाठीमागचे काही वाहनं येणार आहेत, ते त्यांनी निरोप द्या म्हणले फक्त आम्हाला, किंवा कमी पडलं तर आम्ही लगेच तुम्हाला तिथं पोहोच करू. इतक्या तयारीनिशी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणखी काय काय घेऊन आलाय? कारण आता जर आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये पाऊस पडतोय. मान्य आहे, तुम्ही शेतकरी आहात, शेतीमध्ये आता तुम्ही आषाढीची वारी सुद्धा भर पावसात केलेली आहे, तुम्हाला पावसाची काही चिंता नसणार आहे. कारण महाराष्ट्रातलं तुम्ही मराठवाड्यामध्ये पण सर्वाधिक पाऊस होतो, मुंबईचा पाऊस त्या मानानं काहीच नाहीये. मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळी परिस्थिती जर आपण बघितली, मग एक आता जी तुम्ही आता शिदोरी घेऊन चाललेला आहात, ती शिदोरी पूर्णपणे फळास येईल का? आरक्षण भेटेल? आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणारच नाही. कारण जरांगे पाटील म्हणले किंवा इथून जायचंच नाही तरी आमची तयारी आहे. कारण पाठीमागून आमचा शिदा येतोयच, जरी कमी पडला तरी आम्ही फक्त पाटील जो आदेश आम्हाला देतील तो आदेश आम्ही पूर्ण पाळणार आहेत. त्याच्यामुळं मागच्या वेळेस आम्हाला फसवलं, पण ह्या वेळेस काय आम्ही झाली हो फसवणूक बाबा? काय झाली मागच्या वेळेस? आता मुंबईमध्ये पाटील आले, आता ही दुसरी टर्म आहे, हा काय फसवणूक झाली? मागच्या वेळेस शिंदे साहेब येऊन आमच्यावर गुलाल उधळला. पाटलांनी पूर्ण त्यांना, म्हणजे पाटलाला आश्वासन दिलं त्यांनी, पण त्या पाटलाच्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळं आमची फसवणूक झाली. पण ह्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीने आलो. ह्या वेळेस फसवणूक होणार नाही त्या उद्देशाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या शेकडो आंदोलकांची जी तयारी आहे ती आता झालेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पनवेल.
तर मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती पोहोचणार आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून. मनोज, काही वेळातच मनोज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसोबत, मराठा बांधवांसोबत आझाद मैदानावर पोहोचतील. आझाद मैदानावर कसं चित्र आहे? नक्कीच आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 29 या तारखेला आपण आंदोलन करणार असं मुंबईमध्ये आझाद मैदान येथे असा इशारा दिलेला होता. आणि त्या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते आणि मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते. आणि या ठिकाणी देखील आझाद मैदानाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कार्यकर्ते हे आपण जमा झालेले आहेत, बांधव हे जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील होत आहे. आणि आपण मागच्या वेळी देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आले होते, पण त्यांना वाशी येथे अडवण्यात आलेलं होतं. तेव्हा आत्ताचे जे उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढली होती. आणि पुन्हा एकदा आपण मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतलेली होती. पण आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला होता आणि त्यानंतर ते आता आझाद मैदानात येऊन आंदोलन करत. आणि या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील हे आता काही वेळांमध्ये आझाद मैदानात दाखल होते. पण आता मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतला हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीये. आणि त्यानुसार आपण मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिलेला होता. आणि त्यानंतर आता या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते. पण न्यायालयाकडनं आपण एक दिवसाची मुदत आजची देण्यात आली. एक दिवसापुढचं आंदोलन करता येणार. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा निर्णय देखील काय असतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरलं. कारण की मागच्या वेळेस देखील जे आश्वासन सरकारने दिले होते ते पूर्ण नाही झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हा आंदोलनाचा इशारा दिलेला होता. आणि आझाद मैदान येथे आंदोलन करणार. आणि आपण आता सणासुदीचे दिवस आहेत, गणपती उत्सव चालू आहे आणि मोठ्या संख्येने भाविक हे मुंबईमध्ये असतात. आणि या ठिकाणी काही अडचण होऊ नये यासाठी सरकार काही निर्णय घेणार आहे हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं. मात्र मनोज, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आझाद मैदानावरती ज्यावेळी मनोज जरांगे येतील त्यांच्यासोबत मोठा ताफा हा पाहायला मिळतोय. ज्यावेळी ते या ठिकाणी पोहोचतील त्या पुढची आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आता आझाद मैदान येथे या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठा ताफा देखील आहे. आणि या ताफा आझाद मैदान येथे आल्यानंतर पूर्ण आझाद मैदान हा आपण भरून जाणार आहे, कारण की मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत. आणि पूर्ण मराठा आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान पूर्णपणे भरून घेत जाईल. आणि आपण या ठिकाणी सरकारचे कोण नेते होते आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली, कारण की या ठिकाणी उपसमिती देखील बनवण्यात आलेली आहे. आणि उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील आहेत त्यांना बनवण्यात आलेले आहे. त्यांना अध्यक्ष या ठिकाणी नेमण्यात आले असून त्यांची बैठक देखील झालेली. आणि या बैठकीमधून काही निर्णय देखील झालेले. आणि त्या निर्णयानंतर आता आज मनोज जरांगे पाटील यांची उपसमिती बोलणी करून बैठक घेऊन काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार. कारण की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी आंदोलनाला आझाद मैदान या ठिकाणी बसणार. आणि त्यानंतर ते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील या ठिकाणी पूर्ण नाही झाला तर या ठिकाणी ते ताट बांधून बसतात की काय होतं हे देखील पुढचं पाहणं गरजेचं. कारण की न्यायालयाकडनं एकच दिवसाची मुदत दिलेली, कारण की सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे एक दिवसाची ही मुदत दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय काय असेल तो पहिला महत्वाचा असणार आहे. आणि हा निर्णय कुठेतरी सरकारने आपण बघतो मोठा सणासुदीच्या दिवसामध्ये काही विघ्न येऊ नये यासाठी सरकार देखील काय निर्णय घेणार आहे. मात्र मनोज, समजा मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन पुढे जरी वाढलं तर प्रशासनाकडून कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे? कारण मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा केला जातो, मोठी गर्दी असते मुंबईमध्ये, आणि प्रशासनाकडून आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तयारी कशी आहे? नक्कीच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. आणि राज्यात म्हणजे आपण गणेशोत्सव आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला. त्यामुळे आपण या ठिकाणी देखील मोठा पोलीस पाटा हा तैनात करण्यात आलेला. पण हा पाटा एकाच दिवसाचा असू शकतो, कारण की गणेशोत्सव चालू आणि कुठे येऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण पोलीस तैनात असतात. आणि आता मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती या ठिकाणी काय परिस्थिती घडेल हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे. कारण की मागच्या वेळी त्यांना वाशीमध्ये अडवण्यात आलेलं होतं आणि तेव्हा त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत
जो आंदोलन आहे ते संपवलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं गोळ्या देखील उडवण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यामुळे या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात ते देखील पाहण्यात येतं. कारण की सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे, त्याच्या आईवरती देखील टीका केलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी दोन उपमुख्यमंत्री यांची वावही केलेली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय आहे की त्या ठिकाणी ते आंदोलन करणार की नाही करणार. कारण की 1 दिवसाची मुदत आजची आहे आणि आजच्या नंतर त्यांना फक्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना या ठिकाणी बसता येणार आणि त्यानंतर त्यांना आपण बघितलं पोलिसांच्या त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती पोलीस काय करतील आणि मनोज जरांगे पाटील हे देखील काय करणार आहे हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं आहे. निश्चित मनोज, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आपल्या शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह लाखो या मराठा बांधवांसह आझाद मैदानावर पोहोचतील आणि ज्या ठिकाणी खरं तर या आंदोलनाचं सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी हे आंदोलन केलं जाईल. आज मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर लागू करा, 13 महिन्यांपासून त्याचा अभ्यास सुरू आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे आज या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष असेल. तर मनोज जरांगे पाटील अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती पोहोचतील. तर यावेळी ज्यावेळी नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचले होते त्यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं.